ये मेरी गाड़ी का बम्पर कहीं कट कर रही है, समझ रही। पूरा वीडियो देखो, बोल दूँ। ये वीडियो आपको अरुणा टैकीज के पास का कल शाम से हरियार और दावणगेरे लेन के ऑटोआं, बड़े ऑटोआं, जेड ऑटोआं पकड़ को है, तो इनके ऊपर कार्रवाई चल रही। जो सीटा ओवरलोड सीटा डाल रही उनके ऊपर ज़रा बातचीत चल रही। तो नाइट में हमने क्या भी बात करी नहीं, सुबह को सीधा फील्ड को आओ को बोले, तो फील्ड को आको हमें देख रही तो 200 से 300 ऑटो ऑलरेडी आको है। तो अभी बैलेंस ऑटो आने का है। तो यहाँ क्या हो रहा समझ में आ रहा नहीं। तो पूरा वीडियो देखो, तुम ना मालूम होता क्या हुआ हमारे साथ। अस्सलाम वालेकुम दावणगेरे की पब्लिक। तो ये ज़्यादा से ज़्यादा ऑटो वालों को शेयर करो। तो ये फील्ड में तकरीबन 200 से 300 ऑटो आको है। तो ये क्या वजह से आको है, ज़रा जानकारी करेंगे। चलो तो पूछताछ करेंगे। तो भैया ये ऑटो यहाँ सब भी कई को आको है सर? ये 3+1 ऑटो है। इसमें बैठा रही 10+1 में। वो वजह से यहाँ मीटिंग चल रही है। आरटीओ सर भी एसपी मैडम आपको है, वो कहीं का चल रही मीटिंग को। वो मीटिंग भी देखना वो यहाँ से बम्परां पूरे कट कर रही, बम्परां के पीछे खड़ा कर रही ना आदमियों को। वो वजह से बम्परां कट कर रही। क्या करना ऑटो वाले अब पूरे ना बम्परां कट कर को। अब 4 जना को ना बैठाओ करिए ना ऑटो में, 4 जना को बैठा ले को हमें क्यों सीटा मारना, तुम्हें बोलो। वो चुनौज बोल रही ना, हमें तुम्हारे सपोर्ट को रहती 20-30 रुपए करो सीट, 10 रुपए में बैठ रहे नहीं। उनको वो सवाल रख रही है हमें, 10 रुपए कुछ बैठ रहे नहीं। नाइट का टाइम 8 घंटे 20 रुपए का ना, 20 रुपए कई देना अगर पूछती इन्हों सुबह के टाइम पर 20-30 रुपए क्यों देती वो बोलो मेन। वो अब 20 रुपए सीट करना कर को है तुम्हें पूरे ऑटो में, 20 रुपए सीट करना है। अब टोटली अब 4 जना बैठाने का ये है इसमें। 4 जना बैठाने की परमिशन 3+1 का इंश्योरेंस क्लेम होने का। उन्होंने 4+1 तुम्हारी सहूलत की सबको एक सीट एक ज्यादा डाल ले जाओ तुम्हें, तुम ना भी गिरना। तो अब ये ऑटो पूरे छोड़ देंगे। अब क्या बोल रहे हैं? ऑटो छोड़ दी, पंपरा कट करो, फाइन गिन के डाल रहे नहीं। पहले सिग्नल आंके है ना, फाइन सिग्नल में तोड़ रही, तुम्हें सिग्नल बहुत जम कर रही। वो बात को भी ये कर रही है। वो वजह से यहाँ पूरा मीटिंग सभी चल रही है। आरटीओ सर अंदर जाकर बैठ को है, एसपी मैडम भी आको है। क्या होती मीटिंग देखना आप ही। अब वो सिग्नल तोड़े सो क्या हो फाइन, क्या कि 50% ऑफ, 50% ऑफ है। 2 व्हीलर ऑटो बड़ी गाड़ी कोसी भी रहते 50% ऑफ है। तो कौन तो इंश्योरेंस ये क्लेम कराने करेगा कैसा क्लेम करा लियो आज का आज। और एक बात क्या बोल रही है, तो दावणगेरे के आटा दावणगेरे के अंदर मार लो, बाहर खेड़ेंगे उधर के इधर के दावणगेरे के अंदर परमिट नहीं है, तुम्हें उधर ही चला लेना। सो वो ऐसा कर को बोल रही हूँ ना, देखना अभी बड़े आटा में क्या होता कि। तो देख रहे तो भैया तुम्हारा भी ऑटो पकड़ गए, तो पकड़ी सी ना तुम्हें ले लेंगे साथ, पकड़ी तो क्या नहीं हमारे तो वजह क्या ले लेंगे सर? ओवरलोड डाल रही है सीटा, ओवरलोड। हाँ बढ़िया, पूछो उनको बोलता हूँ। तो मेरी गाड़ी की बारी आई, बम्पर कट करी मेरी गाड़ी का। तो ले को जा रही हूँ पूरे बम्परा। तो देखो कितने है पूरे गाड़ियाँ के बम्परा कट कर को ले को जा रही हूँ ना। तो ರಿಟರ್ನ್ नहीं मिलते हमना वो ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ಗಳನ್ನ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ಸರಿಯಲ್ಲ. ಅವೆಲ್ಲವನ್ನು ತೆಗಿಬೇಕು. ಏನಿದೆ 1+3 ಏನಿದೆ ನಿಮಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಅಷ್ಟನ್ನು ಹಾಕೊಂಡು ಓಡಾಡಿ, ಎಲ್ಲವೂ ಸರಿಯಾಗಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಕೆಲವೊಂದು ಸೀಟನ್ನು ಆಲ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಿಸಿದ್ದೀರಾ. ಆಟೋ ಚಾಲಕ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಸೀಟ್ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಕಂಪನಿಯಿಂದ ಬಂದಂಥ ಸೀಟನ್ನು ನೀವು ಬದಲಾಯಿಸಿ ಅದನ್ನು ಅಗಲವಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ, ಸೋ ದಟ್ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಜನ ಕೂಡಿಸ್ಕೋಬೋದು ಅಂತೇಳಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆ ಥರ ಮಾಡ್ತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ಆ ಥರ ಸೀಟ್ ಇದ್ದವರು ದಯಮಾಡಿ ಅದನ್ನು ಬದಲಾಯಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಕಂಪನಿಯಿಂದ ಏನು ಬಂದಿದೆ, ಯಾವ ಸ್ಪೆಸಿಫಿಕೇಶನ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಆ ಒಂದು ಏನು ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರರ್ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅದನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ನೀವು ಯಾವುದೇ ಆಲ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ತಕ್ಕದ್ದಲ್ಲ, ಬೇಡ. ಸಿಸ್ಟಮೆಟಿಕ್ ಆಗಿರಿ. ದಾವಣಗೆರೆ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ, ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ವಿದ್ಯಾಸಂಸ್ಥೆಗಳಿದ್ದಾವೆ, ಹೊರಗಿನಿಂದ ತುಂಬ ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಕೆಲವೊಂದು IT ಕಂಪ್ನಿಗಳು ಸಹ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಏನು ಅವರ ಕಂಪನಿಗಳ ಶಾಖೆಗಳನ್ನು ತೆರೆಯುವಂಥ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವೆಲ್ಲರೂ ಬಂದರೆ ನಿಮಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ಸ್ ಬರ್ತಾರೆ. ಆವಾಗ ನೀವು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಆಗಿರ್ಬೇಕಲ್ವಾ, ನೀವು ಹೆಂಗೆಂಗೋ ಇದ್ಬಿಟ್ರೆ ತಪ್ಪು. ಹಾಗಾಗಿ ಇದೆಲ್ಲ ಬದಲಾವಣೆಗಳು ನಿಮ್ಮ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಮಾಡುತ್ತಿರುವಂಥದ್ದು. ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸರು ಇರ್ಬೋದು, ಮೋಟರ್ ವೆಹಿಕಲ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನವ್ರು ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಇಂದ ಏನು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಇರ್ಬೋದು, ಏನು ನಿರ್ದೇಶನಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ
ಆ ನಿರ್ದೇಶನಗಳ ಪ್ರಕಾರ ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಈ ಒಂದು ದಾವಣಗೆರೆ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೆ ಸೇಫ್ ಸಿಟಿ ಅಂತ ಆಗಬೇಕು. ದಾವಣಗೆರೆ ಸೇಫ್ ಸಿಟಿ ಆಗಬೇಕು. ನೀವೆಲ್ಲರೂ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಯಾರೋ ಒಂದಿಬ್ರು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಎರಡು ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಆಟೋ ಚಾಲಕ ಏನೋ ಮಾಡ್ದ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ ಎಲ್ಲರೂ ತಪ್ಪುಗಾರಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಕೆಟ್ಟ ಹೆಸರು ಬರಬಾರ್ದು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಬಹುಶಃ ಒಂದು ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಸಹ ಆಗಿತ್ತು. ಆಟೋ ಚಾಲಕ ಯಾರೋ ಒಬ್ರು ರಾತ್ರಿ ಬೇರೆ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಆ ಥರದ್ದೆಲ್ಲ ಆಗಬಾರ್ದು. ಅಂಥದ್ದಾದಾಗ ನಿಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯ ಸದಸ್ಯರಿದ್ದೀರಿ, ಲೀಡರ್ಗಳಿದ್ದೀರಿ, ಅಥವಾ ಯಾರಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಸ್ಟ್ಯಾಂಡಲ್ಲಿ ಇದ್ರಿ ಅವರು ನಮಗೆ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ಸಹ ಕೊಡಬೇಕು. ನೀವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಸಮವಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಆಟೋ ಚಾಲಕರಾಗಿ ಕಾಣುವಂಗಿರ್ಬೇಕು. ಈ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಒಂದೊಂಥರ ಕಲರ್ ಡ್ರೆಸ್ ಹಾಕೊಂಡಿರ್ತೀರಿ. ರಾತ್ರಿ ನೋಡ್ಬೇಕು, ಅದು ನಿಮ್ಮ ಶರ್ಟ್ಗಳು ಎಲ್ಲೋ ತೂಗ ಹಾಕೊಂಡಿರ್ತವೆ, ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ಮತ್ತೆಲ್ಲೋ ಇರ್ತೀರಾ. ಆ ಥರ ಆಗಬಾರ್ದು. ನಿಮ್ಮ ಏನು ಡ್ರೆಸ್ ಇದೆ, ಡ್ರೆಸ್ ಕೋಡ್ ಇದೆ, ಅದನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿ. ಸಿಸ್ಟಮೆಟಿಕ್ ಆಗಿರಿ. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ, ಸೇಫ್ ಸಿಟಿ ಆಗಿರ್ಬೇಕು. ನೀವು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ. ಆಯ್ತು.